स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये. बुद्धिमत्ता विषयाअंतर्गत कुठ प्रश्न किंवा संख्याकुळे इंग्लिशमध्ये आपण पझल म्हणूया अशा प्रकारचे प्रश्न आपण पाहतोय. आजचा हा आपला 4था व्हिडिओ आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण या घटकावर 20 प्रश्न पाहतोय. कमीत कमी 10 व्हिडिओ या घटकावर बनवायचा आपला प्रयत्न राहील. आता पहिला प्रश्न आपल्या समोरचा असा आहे बघा. वर्तुळामध्ये काही संख्या दिलेल्या आहेत. प्रश्नचिन्ह आहे 9, 13 आणि 22. निश्चितपणे 4 पर्याय जे दिलेले आहेत ते शेवटच्या संख्येपेक्षा मोठे आहेत, म्हणजे संख्या वाढत चाललेत असं म्हणू शकतो आपण. बघा, पहिली संख्या जी आहे या पद्धतीने आपण वाढत जाऊया. 9, 13 आणि 22 या दोन संख्यामधला फरक 4 आहे. या दोन संख्यामधला फरक 9 आहे. ज्यावेळेस या फरकाचं निरीक्षण करतो आपण त्यावेळेस हा फरक 2चा वर्ग आहे आणि हा फरक 3चा वर्ग आहे असं लक्षात येतं. म्हणजे 22च्या पुढे येणारी संख्या आणि 22 यांच्यामध्ये 4चा फरक 16 आहे. जे पुढची संख्या या 22 पेक्षा 16 ने मोठी असणार आहे. 22 अधिक 16 केले तर आपल्याला 38 मिळतात. प्रश्न पर्यायामध्ये आपल्याला 38 हा पर्याय क्रमांक 2च्या रूपात दिलेला आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर असणार आहे. यानंतर आपण दुसरा प्रश्न पाहूया. या ठिकाणी बघा 3, 5, 4, 60. प्रश्नचिन्ह 4, 6, 96, 7, 5, 4, 140. अर्थात हा बॉक्स रिजनिंगचा प्रश्न आहे. अशा पद्धतीचे बॉक्स या ठिकाणी फक्त दिलेले नाहीत, राखाने किंवा कॉलम दिलेले नाहीत. ज्यावेळेस अशा संख्या एका क्रमाने दिल्या असतात आणि एक संख्या त्यापैकी मोठी असते त्यावेळेस या उर्वरित संख्यांचा गणिती क्रिया करून या संख्येपर्यंत पोहोचायचं असतं. आता आपण काय करूया, इथं दिलेलं 3 गुणिले 5 गुणिले 4 3 15, 15 चौक 60. म्हणजे या संख्यांचा गुणाकार इथं दिलेला आहे. त्याच पद्धतीने आपण याचं पाहूया. 5 गुणिले 7 गुणिले 4, 7 5 35, 35 गुणिले 4 140 होतात, जे की इथं दिलेलं आहे. म्हणजे या 3 संख्यांचा गुणाकार 96 येणार आहे. परंतु त्या 3 संख्येतली आपल्याला एक संख्या माहित नाही. उर्वरित 2 संख्या 4 गुणिले 4 16 होतात. या 16ला कितीने गुणावं म्हणजे 96 मिळतील. या प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या काढायसाठी आपल्याला 96ला 16ने भाग द्यावा लागेल. 16ला आणि 96ला या भागाकार क्रिया केल्यानंतर आपल्याला 6 मिळतात. 16 की 96. पर्यायामध्ये 6 आपल्याला दिसत आहेत पर्याय क्रमांक 2च्या स्वरूपात. म्हणजे या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक 2 हे असणार आहे. यानंतरचा आपला तिसरा प्रश्न पाहूयात. इथंही काही संख्या दिल्या आहेत, वर्तुळाचे भाग केलेत आणि वर्तुळात काही संख्या दिलेत. 8, 15, 29, 57, 113 आणि प्रश्नचिन्ह. ज्यावेळेस या संख्यांचं निरीक्षण केलं, इकडून इकडं निरीक्षण केलं तर कमी होत चाललेत किंवा इकडून इकडं निरीक्षण केलं तर वाढत चाललेले आहेत. आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पर्यायासाठी आपल्याला 4 जे पर्याय दिलेत ते पर्याय सुद्धा या संख्येपेक्षा मोठे आहेत. या निरीक्षणावरून आपण असं म्हणू शकतो की या संख्यामध्ये काहीतरी निश्चित क्रमबद्धता आहे. त्या संख्या आपण एका ओळीत लिहून घेऊया. बघा, 8, 15, 29, 57, 113. तर इथं गंमत काय होते बघा, या 8ची दुप्पट 16, परंतु त्याच्या पुढची संख्या त्या 16 पेक्षा 1 न कमी दिलेली आहे.
या 15ची दुप्पट 30, परंतु या 15च्या पुढची संख्या या 30 पेक्षा 1 न कमी आहे. 29ची दुप्पट 58, परंतु 29च्या समोर दिलेली संख्या जी आहे पुढे ती या 58 पेक्षा 1 न कमी आहे. पुढे बघा 57ची दुप्पट 114 होते आणि त्या 57च्या नंतरची संख्या ही 114 पेक्षा 1 न कमी म्हणजे 113 दिलेली आहे. म्हणजे पुढची संख्या ही 113ची दुप्पट 226 वजा 1 225 असणार आहे. पर्यायामध्ये आपल्याला 225 पर्याय दिसतोय. पर्याय क्रमांक 3च्या रूपानं आपल्याला पर्याय 225 दिसत आहे. यानंतर आपण चौथा प्रश्न पाहतोय. आपला चौथा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, इथंही बॉक्स रिजनिंग टाईपचाच प्रश्न आहे. 6, 3 आणि 4 आहे, खाली 8 आहे. 18, 2, 3 खाली 27 आहे. 15, 5 प्रश्नचिन्ह खाली 9 आहे. ज्यावेळेस अशा संख्या दिल्या असतील आणि इथे एक चिन्ह दिलेलं आहे किंवा रेष दिली आहे, याचा अर्थ या 3 संख्यांचा विशिष्ट प्रकारे क्रिया करून या संख्यापर्यंत पोहोचलेला आहे. मग तो संबंध आता आपण कसा समजून घ्यायचा बघा. या पहिल्या 2 संख्या 6 आणि 3 यांचा जर भागाकार केला तर उत्तर 2 मिळते आणि या 2 न या उर्वरित 4 ला गुणलं तर 8 मिळते, जे की इथं आहे. त्याच पद्धतीनं या 2 मध्ये भागाकार करूया. 18 भागिले 2 केले तर आपल्याला 9 मिळत आहेत. 9 ला परत या 3 न गुणलं तर आपल्याला 27 मिळत आहेत, जे की इथं लिहिलेले आहेत. म्हणजे आता या 2 संख्यांचा भागाकार करावा लागेल. जर आपण 15 भागिले 5 केले तर आपल्याला 3 मिळत आहेत आणि त्या 3 ला किती न गुणावं म्हणजे आपल्याला 9 मिळतील, कारण इथं 9 मिळेल. याला ह्या संख्येनं गुणलं ही संख्या मिळाली, ह्याला या संख्येनं गुणलं इथली संख्या मिळाली. म्हणजे हे 9 मिळण्यासाठी इथल्या संख्या कोणती असावी की त्या 3 ला गुणल्यानंतर आपल्याला 9 मिळतील. आपल्याला माहित आहे 3 ला 3 न गुणल्यानंतर आपल्याला 9 मिळतात. मग 3 आपलं उत्तर आलंय आणि पटकन आपण 3 गिरवायला जातो, परंतु 3 हा पर्याय क्रमांक किती मध्ये दिलाय हे काळजीपूर्वक पाहावं लागेल. इथं पर्याय क्रमांक 3 मध्येच दिलेला आहे, त्यामुळं या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. परंतु ज्यावेळेस अशा पद्धतीचा प्रश्न असतात आणि 1, 2, 3 किंवा 4 उत्तर आपलं उदाहरण सोडवल्यानंतर येतं, ते कुठल्या पर्यायात लिहिलेलं आहे हे काळजीपूर्वक बघावं लागतं. काही वेळेस आपलं उत्तर 4 येतं, परंतु ते 4 1 नंबर लिहिलेलं असतं. तिथं अचूक उत्तर म्हणून आपल्याला 1 नंबरचा पर्याय गोल करावा लागणार आहे. परंतु आपण गडबडीत काय करतो, परीक्षेचा गोंधळ असतो, 4 ला गोल करतो. ही काळजी अशा प्रश्नामध्ये आपल्याला घ्यावयाची आहे. पुढे चला 5वा प्रश्न पाहूया. इथंही वर्तुळाचे 4 भाग केलेत आणि त्याच्यामध्ये काही संख्या दिलेत 9, 12, 18 आणि प्रश्नचिन्ह. या प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या आपल्याला शोधावायची आहे. या संख्या वाढत्या क्रमाने चाललेल्या दिसत आहेत. आपण त्या पद्धतीने बघूया उत्तरापर्यंत आपण पोहोचतोय का. 9, 12, 18 प्रश्नचिन्ह. याच्यामध्ये 3चा फरक आहे, याच्यामध्ये 6चा फरक आहे. म्हणजे या दोन्हीतला फरक इथं दुप्पट झालाय. म्हणजे पुढचा फरक जर 12 असं गृहीत धरलं तर 18 अधिक 12, 9 अधिक 3 12, 12 अधिक 6 18, 18 अधिक 12 30 असायला पाहिजे. पर्यायात आपल्याला 30 नाही. मग
आपण असं म्हणू शकतो, हा फरक जो आहे तो 3 न वाढत चाललेला आहे. इथं 3चा फरक आहे, म्हणजे पुढे 9 आणि मग 9 अधिक 3 12, 12 अधिक 6 18, 18 अधिक 9 पर्यायामध्ये 27 आपला पर्याय क्रमांक 4च्या स्वरूपात दिलेलं दिसत आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर आहे. पुढे 6वा प्रश्न पाहूया. इथं आपल्याला काही संख्या दिलेत. बॉक्स रिजनिंग टाईपचा प्रश्न आहे. 8 7 10 12 13 12 15 17 10 9 प्रश्नचिन्ह 14. आता प्रश्न वाचत असताना असे लक्षात आलं, आपण जर या रोचा विचार केला तर काय बघा, 8 आणि 7 इथं -1 झालेत आणि पुन्हा 10 इथं +3 झालेत आणि पुन्हा +2 झालेत. -1 +3 +2. म्हणजे हे सूत्र या रोला लागू होते का बघू आपण. 13 12 बघा, -1 झाले. 12च्या नंतर तिथं 15 आहे, म्हणजे +3 झाले आणि 15च्या पुढे पुन्हा 17 आहे, म्हणजे +2 झाले. -1 +3 +2 -1 +3 +2. इथं बघा आता 10 आहे, 10 नंतर 9 -1 झाले. 9 नंतर -1 +3 करायला पाहिजे. +3 केले तर 12 होत आहेत आणि 12 नंतर +2 14, म्हणजे पुढे 14 दिलेले आहेत. म्हणजे -1 +3 +2 हा क्रम जर कायम ठेवायचा असेल तर इथं 12 पाहिजे. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी 12 पाहिजे आणि 12 आपल्याला दिलेल्या पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 1च्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 हे असणार आहे. पुढचा 7वा प्रश्न बघा. इथं एक चांदणी किंवा स्टार दिलेला आहे आणि स्टारच्या या टोकावर 9 12 18 प्रश्नचिन्ह 54 102 अशा संख्या दिलेल्या आहेत. प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या आपल्याला शोधायची आहे. आपण या संख्या या क्रमानं लिहून काढूया. 9 12 18 प्रश्नचिन्ह 54 आणि 102. उत्तरापर्यंत आपण जातोय का बघूया. यांच्यामध्ये 3चा फरक आहे, यांच्यामध्ये 6चा फरक आहे. जर प्रश्नचिन्हाच्या जागच्या संख्येत याप्रमाणे दुप्पट झालेला फरक असेल तर 12, म्हणजे 12 फरक घेतला तर इथं संख्या असायला पाहिजे 30 आणि 30 पासून पुढचा फरक 24 असायला पाहिजे. 30 मध्ये 24 अधिक केले तर 54 मिळत आहेत आणि पुढचा फरक 48 असायला पाहिजे. 54 मध्ये 48 अधिक केले तर 102 मिळत आहेत. म्हणजे 3ची दुप्पट 6, 6ची दुप्पट 12, 12ची दुप्पट 24, 24ची दुप्पट 48 याप्रमाणे या संख्येमधला फरक वाढत चाललेला आहे. म्हणून इथं 30 येतात. मग पर्यायात आपल्याला 30 पर्याय क्रमांक 3च्या रूपात दिलेला आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर आहे. 8वा प्रश्न. इथं काही संख्या दिलेल्या आहेत वर्तुळामध्ये 34 46 58 प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या विचारली आहे. इथं आपण छोट्या संख्येपासून क्रमाने वाढत जाणारी संख्या लिहूया. या दोन्हीमध्ये बघा 34 आणि 46 12चा फरक आहे आणि 46 आणि 58
यांच्यामध्ये पण फरक 12चा आहे. म्हणजे एक तर 34 या 58 पेक्षा 12 मोठी असणारी संख्या, 70 जे की पर्यायत नाही. मग आपण इथून सुरू केलंय, या 34 पेक्षा 12 लहान संख्या, वजाबाकी आली 22. पर्यायामध्ये आपल्याला 22 पर्याय क्रमांक 3च्या स्वरूपात दिलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, 9वा बॉक्स रिजनिंगचा प्रश्न आहे. 1, 4, 2 आणि 49. त्याच्या पुढे 4, 2, 2, 64 आणि प्रश्नचिन्ह 5, 3, 69. जर दिलेल्या इतर अंकापेक्षा असा मोठा अंक इथं आले, संख्या आली असेल किंवा इकडे आली असेल तर त्या पद्धतीने विचार करायचा असतो. उर्वरित अंकांचा मध्ये कुठली गणिती क्रिया केल्यानंतर या अंकापर्यंत आपण पोहोचू शकतो या दृष्टीने विचार करायचा. मग बघा, 1 + 4 + 2 आपल्याला 7 मिळत आहेत. या 7चा जर आपण वर्ग केला तर आपल्याला 49 मिळत आहेत. पुढच्या कॉलमचं बघूया. 4 + 2 + 2 बेरीज आली 8 आणि या 8चा जर आपण वर्ग केला तर आपल्याला मिळत आहेत 64. म्हणजे या संख्यांची बेरीज प्रश्नचिन्ह +5 +3 केल्यानंतर आपल्याला 169 मिळाले. 169 हा 13चा वर्ग आहे. म्हणजे या संख्यांची किंवा अंकांची बेरीज 13 यायला पाहिजे. परंतु इथं प्रश्नचिन्ह आहे. 5 आणि 3 8 होतात. 8 मध्ये आणखीन किती अधिक करावे म्हणजे 13 होतील. 8 मध्ये आणखीन 5 अधिक केले तर 13 होतील. आणि मग 5 हे आपल्याला पर्याय क्रमांक 3च्या स्वरूपात दिलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. हाही प्रश्न स्टारच्या स्वरूपात दिलेला आहे. 7, 15, 31, 63, 127 प्रश्नचिन्ह. या संख्या आपण चढत्या क्रमाने मांडूया. 7, 15, 63 आणि 127. इथं बरं ह्या संख्या वाचताना असं लक्षात येते बघा, या 7ची दुप्पट 14, परंतु 7च्या पुढे संख्या दिलेली त्या 14 पेक्षा 1 मोठी आहे. 15ची दुप्पट 30, परंतु 15च्या पुढे दिलेली संख्या ही 30 पेक्षा 1 मोठी आहे. 31ची दुप्पट 62, परंतु 31च्या पुढे दिलेली संख्या ही त्याच्या दुपटीपेक्षा 1 जास्त आहे. 63ची दुप्पट 126, 63च्या पुढे दिलेली संख्या 127 ही 126 पेक्षा 1 मोठी आहे. म्हणजे 127च्या पुढची संख्या ही 127ची दुप्पट 254 अधिक 1 255 असायला पाहिजे. पर्यायात आपल्याला 255 पर्याय क्रमांक 2च्या रूपाने दिसते. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे असणार आहे. आता आपल्या समोर वर्तुळामध्ये काही संख्या दिलेल्या आहेत. आपण इथून सुरू करूया. 36, 25, 27, 23, 30, 21, 33 प्रश्नचिन्ह. इथं 36 आणि 25 6चं आणि 5चं वर्ग दिसत आहेत. त्यांच्या समोर 30 आहे, त्यांच्या समोर 21 आहे. म्हणजे असा संबंध आपण जोडू शकत नाही. इथं संबंध जोडताना आपल्याला काय करावं लागेल बघा, कशी दक्षता घ्यावी लागेल. या 36 पासून आपण उलट क्रमाने संख्या लिहूया किंवा या 27 पासून सलग क्रमाने संख्या लिहूया.
एक सोडून संख्या लिहितोय आपण 36, 33, 30, 27. 3चा फरक आहे म्हणजे 3 कमी झालेत. 3चा फरक आहे, 3 कमी झालेत. 3चा फरक आहे, 3 कमी झालेत. आता दुसऱ्या संख्या ज्या आहेत आपल्यासमोर त्यांचा विचार करूया. बघा, या पद्धतीनं उतरत्या क्रमाने लिहूया. 25, 23, 21 प्रश्नचिन्ह. 2 न कमी झाले, 2 न कमी झाले म्हणजे पुढे 2 न कमी झाल्यानंतर 19 मिळतात. पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला 19 दिसत आहे. पुढे 12वा प्रश्न पाहूया. अशा प्रश्नामध्ये असा विचार करावा की असा विचार करावा हा प्रश्न असतो, परंतु जिथं मोठी संख्या आलेली आहे अशा पद्धतीने विचार करायचा. आता आपल्या इथं लक्षात येईल बघा, 7, 49, 21, 441, 15, 225 हे वर्ग आहेत. पुढे काय केलंय त्याच्यावरून आपल्याला उत्तराकडे जाता येईल. पुढे काय केलंय बघा, या संख्येचा वर्ग 49, या 49 ची दुप्पट 98. इथं वर्ग केला, याची दुप्पट इथं केली आहे. परंतु 98 आणि 140 यांच्यामध्ये काहीतरी रिलेशन आहे. आपण इथं लिहूया. 140 वजा जर 98 केले तर आपल्याला किती मिळतात बघा, 42 मिळतात. हे 42 कसे आले असतील तर 7चा वर्ग 49 वजा 7 केले तर 42 आले. म्हणजे हा नंबर कसा मिळवलाय बघा, इथं याचा वर्ग केला, परत वर्गाची दुप्पट इथं केली, या दुपटीमध्ये वर्गामधून ही संख्या वजा केली, जे उत्तर आलं ते ह्याच्यात मिळवलं की ही संख्या मिळाली. मग आता आपल्याला 21चा वर्ग आहे 441. 441 ची दुप्पट पण आपल्याला दिलेली आहे 882. आणि या 882 मध्ये 441 वजा 21 420 अधिक केलेत. 420 कसे आले बघा, हे याच्यातून हे वजा केले 420 आले आणि ती वजाबाकी परत याच्यात मिळवल्यानंतर आपल्याला 1302 मिळतात. बस ही जर बेरीज केली आपण 1302 मिळतात. म्हणजे आपल्या उत्तराकडे जर जायचं असेल तर आता या 225 मधून हे 15 वजा करावे लागतील. 225 मधून जर 15 वजा केले तर राहतात किती, 210. आणि मग ते 210 या 450 मध्ये जर अधिक केले, 450 अधिक 210 जर केले तर आपल्याला मिळत आहेत 660. पर्यायात आपल्याला 660 पर्याय क्रमांक 4च्या रूपात दिलेले आहेत. पुढचा प्रश्न बघूया. वर्तुळामध्ये 026 प्रश्नचिन्ह 63. वर्तुळाच्या बाहेर दुसरं वर्तुळ काढून त्याचे 2 भाग केले, त्यात 3, 4, 9, 6, 10, 12, 8, 12 अशा पद्धतीने संख्या दिलेल्या आहेत. आता मी नेहमी तुम्हाला वर्गात सांगतो, आपल्याला काही उदाहरणं फक्त निरीक्षणानं सुटतात. ती उदाहरणं निरीक्षणात सुटण्यासाठी आपल्याला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार तोंडी पद्धतीने आला पाहिजे. काही संख्यांचे वर्ग घन आपले पाठ पाहिजे आणि ते घन वर्ग पाठ असतील तर आपल्याला
उदाहरणं सुटतात. तर हे उदाहरण कसं सुटतंय बघा. ही मधली संख्या जी आहे ती 1चा घन वजा 1. बऱ्याच वेळा शून्य ज्यावेळेस असतं त्यावेळेस 1चा वर्ग वजा 1 किंवा 1चा घन वजा 1 हे सूत्र लागू पडतं. इथं बघा 3चा घन वजा 1. इथं बघा 4चा घन वजा 1. इथं 1चा घन, इथं 2चा घन, इथं 3चा घन, इथं 4चा घन. असं होतंय का पाहायचं. तर इथं 1चा, इथं 3चा, इथं 4चा आहे. म्हणजे हा क्रम नाही, याच्यामध्ये क्रमबद्धता नाही. मग नेमकं 1 का घेतलं, नेमकं 3 का घेतलं, नेमकं 4 का घेतलं आणि मग इथं काय घ्यावं लागेल हे शोधून काढू. आता इथं बघा या दोन्हीची जर वजाबाकी केली 4 वजा 3 तर 1 आले आणि मग त्या 1चा घन केला आणि त्याच्यातून 1 वजा केला. इथं बघा 9 वजा 6 केले 3 मिळाले. त्या 3चा घन केला आणि वजा 1 केले. आता इथं बघा 12 वजा 8 केले 4 मिळाले आणि म्हणून या 4चा घन केला. म्हणजे इथं 12 वजा 10 होतात 2 आले म्हणून आपल्याला 2चा घन करावा लागेल आणि 2चा घन 8 वजा 1 करावे लागेल. मग आपल्याला मिळणार आहेत 7. पर्यायात आपला पर्याय क्रमांक 2च्या रूपाने 7 आहे. नेक्स्ट क्वेश्चन सोपा प्रश्न आहे. वर्तुळामध्ये 6, 5, प्रश्नचिन्ह 126 अशा संख्या दिलेल्या आहेत. ज्यावेळेस आपण हे उदाहरण सोडवणार आहोत त्यावेळेस अगदी निरीक्षणानं उत्तर येतंय. काय येतंय बघा. या 5च्या समोर काय केलंय 5चा घन 5च्या समोर काय केलंय बघा 5चा घन अधिक 1. 5चा घन 125 अधिक 1 126 आले जे इथे लिहिलंय. म्हणजे इथं या 6च्या समोर 6चा घन अधिक 1. 6चा घन 216 असतो. 216 मध्ये अधिक 1 केले तर आपल्याला मिळत आहेत 217. पर्यायामध्ये आपल्याला 217 पर्याय क्रमांक 3च्या स्वरूपात दिसत आहेत. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर आहे. बॉक्स रिजनिंगचा प्रश्न आहे. प्रश्न समजून घ्यावा लागेल. प्रश्न काय बघा 2 1 2 21 22 प्रश्नचिन्ह 1 2 5 20 23 43 प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या आपल्याला शोधायची आहे. प्रश्न सोडवण्यासाठी बघा आपल्याला मेळ कसा लावता येईल. खूप विचार करायला लावणारे प्रश्न असतात काही वेळेस आणि काही वेळेस खूप सोपे असतात. आता या दोन्हींची बेरीज करूया आपण. 21 अधिक 1 या दोन्हींची बेरीज केली 22 मिळाले. 22 मधून हे 2 वजा केले 20 मिळाले. त्याच पद्धतीनं 22 अधिक 2 केले बरोबर 24 झाले आणि मग ही संख्या वजा केली तर आपल्याला 23 मिळाले. त्याच पद्धतीनं या दोन संख्यांची बेरीज प्रश्नचिन्ह अधिक 5 केल्यानंतर जे मिळेल त्याच्यातून 2 वजा केले तर आपल्याला 45 मिळत आहेत. कशातून 2 वजा केल्यानंतर 45 मिळत आहेत. सॉरी इथं 43 आहे 45 नाही. कशातून 2 वजा केल्यानंतर आपल्याला 43 मिळत आहेत.
तर 45 मधून 2 वजा केल्यानंतर आपल्याला 43 मिळतात. मग इथं यात हे 5 अधिक केल्यानंतर 45, कशामध्ये 5 अधिक केल्यानंतर आपल्याला 45 मिळतील? तर 40 मध्ये 5 अधिक केल्यानंतर आपल्याला 45 मिळतील. मग पर्यायात आपल्याला 40 आहे, पर्याय क्रमांक 1च्या स्वरूपात दिलेला आहे. पुढे बघा, वर्तुळामध्ये काही संख्या दिलेल्या आहेत. प्रश्नचिन्ह 8, 64, 216. आता पटकन आपण चुकतो कसं, 8च्या पुढे 64 दिले, 8चा वर्ग आहे, परंतु 216 ही पूर्णवर्ग संख्या नाही. मग दुसरी गोष्ट एक लक्षात येते बघा, 8 म्हणजेच 2चा घन आहे, 64 म्हणजेच 4चा घन आहे, 216 म्हणजेच 6चा घन आहे. म्हणजे पुढे वाढत्या क्रमाने जर गेला असेल तर 8चा घन येणार आहे, आणि मग 8चा घन असतो 512. पर्यायात आपल्याला 512 पर्याय क्रमांक 2च्या स्वरूपात दिसत आहे. पुढे बघा, चांदणी किंवा स्टारच्या स्वरूपातला प्रश्न आहे. 18, 60, 186, 564, 1698 प्रश्नचिन्ह अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे. संख्या थोड्याशा मोठ्या आहेत, परंतु घाबरून जायचं काम नाही. आता उत्तर काढताना या संख्यामध्ये संबंध जोडावा लागेल. तो कसा जोडता येईल बघा, या छोट्या संख्येपासून बघूया आपण. जर मी 18ला 3 न गुणलं तर या 60च्या जवळची संख्या मला मिळते 18×54, आणि त्या उत्तरात मी अधिक 6 केले तर मला मिळाले 60. बघा क्रिया काय केली, या संख्येला मी 3 न गुणलं आणि अधिक 6 केले. आता ही संख्या मिळाली आहे, मी ह्या संख्येला पुन्हा काय करतोय बघा, 60 गुणिले 3 करतो. 60 गुणिले 3 केले तर मला 180 मिळतात, आणि 180 मध्ये 6 अधिक केले तर 186 मिळतात. ही संख्या म्हणजे आता मी 186ला 3 न गुणणार, 6×18 हातचे गेले 1, 8×24 आणि 1 25, हातचे गेले 2, 3×1 3 आणि 2 5 झाले, आणि या 558 मध्ये मी 6 मिळवले की मला मिळतात 564. आता पुढे मी काय करतोय बघा, 564ला 3 न गुणतोय, 3×9 सॉरी 564, 4×12 हातचे गेले 1, 3 संग 18 आणि 1 19, हातचे गेले 1, 5×15 आणि 1 16, 1698 मिळाले, आणि सॉरी 1692 मिळाले, आणि त्याच्यात जर मी 6 अधिक केले तर मला 1698 मिळत आहे. म्हणजे मला उत्तर काढण्यासाठी काय करावं लागेल, आता या 1698ला 3 न गुणावं लागेल. मी इथं लिहितो 1698 गुणिले 3, 8×24 हातचे गेले 2, 9×27 आणि 2 29, हातचे गेले 2, 6×18 आणि 2 20, हातचे गेले 2, 3×3 आणि 2 5, 5094 मध्ये आपल्याला 6 अधिक करावे लागतील. 94 मध्ये 6 अधिक केले की 100 मिळतात, 5100. पर्यायात आपल्या पर्याय क्रमांक 2च्या रूपाने 5100 दिलेले दिसत आहेत. म्हणजे प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. काय केलं, छोट्या संख्येपासून मोठ्या संख्येकडे गेलो, याला 3 न गुणल्यानंतर ही मिळते, याला 3 न गुणून अधिक 6 केल्यानंतर प्रत्येक ठिकाणी पुढची संख्या मिळते आहे. पुढचा सोपा प्रश्न आहे बघा. इथं या संख्या आपण चढत्या क्रमाने मांडून घेऊया. 3, 5, 8, 13, 22. या दोन्हीमध्ये फरक 2चा आहे, या दोन्हीमध्ये फरक 3चा आहे, या दोन्हीमध्ये फरक 5चा आहे, या दोन्हीमध्ये फरक 9चा आहे. मूळ संख्या आधी करत गेलं म्हटलं तर ही मूळ संख्या नाही. मग उत्तर काढण्यासाठी वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागेल. कसा होतोय बघा. याची दुप्पट केली
6, त्यातून वजा 1 केले 5 मिळाले. याची दुप्पट केली 10, त्याच्यातून वजा 2 केले, इथं वजा 1 केले होते, इथं वजा 2 केलेत 8 मिळाले. याची दुप्पट केली 16, 16 मधून 3 वजा केले मिळाले 13, वजा 1 केले होते, वजा 2 केलेत, वजा 3 केलेत. आता 13ची दुप्पट केली 26, 26 मधून वजा 4 केले मिळाले 22. म्हणजे या संख्येची दुप्पट 44. आता वजा किती करावं लागतील बघा, 1 2 3 4, 44 मधून 5 वजा केले तर मिळत आहेत 39. पर्यायामध्ये 39 आपला पर्याय क्रमांक 3च्या स्वरूपात दिलेला दिसतो आहे, म्हणजे उत्तर पर्याय क्रमांक 3 निश्चित आहे. पुढचा प्रश्न सोपा प्रश्न आहे. संख्या वाचल्या तर आपल्याला आणि बेसिक क्रिया तोंडी येत असतील तर उत्तर खूप सोपं आहे, काहीच अडचण नाही. उत्तर कसे येते बघा. या संख्यामध्ये या पद्धतीने आपण जाणार आहोत. 16 अधिक 13 केले तर आपल्याला 29 मिळते. या दोन्हींची बेरीज केली आहे, त्यातून हे वजा केले तर आपल्याला मिळेल 15. त्याच पद्धतीने या दोन्हीची बेरीज केली 28 अधिक 12 तर बेरीज 40 मिळते, त्यातून हे वजा केले तर आपल्याला 10 मिळत आहेत. 10 वजा केल्यानंतर आपल्याला 30 मिळत आहेत. या दोन्हीची बेरीज करावी लागेल. 29 अधिक 16 आपल्याला 45 मिळत आहेत. 45 मधून जर 15 वजा केले तर आपल्याला 30 मिळत आहेत. पर्याय 30 पर्याय क्रमांक 2च्या स्वरूपात आपल्याला दिलेला दिसतो आहे, म्हणजे या प्रश्नाचं निश्चित उत्तर हे पर्याय क्रमांक 2 आहे. आजचा हा लास्टचा प्रश्न आहे, सोपा प्रश्न आहे. बेसिक क्रिया असतील तर तोंडी लगेच उत्तर येते. इथं बघा 2 3 75 7 4 165 14 5 प्रश्नचिन्ह. इथं हे वाचल्या माझ्या असं लक्षात आलं, या दोघांची बेरीज केलेली आहे आणि त्या बेरीजेला जर मी 15 ने गुणलं तर मला 75 मिळतं. ज्यावेळेस मोठी संख्या आपल्याला एका विशिष्ट रो मध्ये किंवा विशिष्ट कॉलम मध्ये दिसते त्यावेळेस ती संख्या मिळवायचा प्रयत्न करायचा असतो. मग इथं बघा 7 अधिक 4 केले तर मला 11 मिळाले. मी त्या 11ला परत 15 ने गुणलं तर 15 1 15 हाचे गेले 1, 15 1 15 आणि 1 16, 165 मिळाले. म्हणजे या दोघांची बेरीज आणि त्या बेरीजेला परत 15 ने गुणलेला आहे. या दोघांची बेरीज त्याला 15 ने गुणायचं आहे. 15 9 135 हातचे गेले 13, 15 1 15 आणि 13 28, 285. मग पर्यायामध्ये आपल्याला 285 हा पर्याय क्रमांक 2च्या स्वरूपात दिसतो आहे, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर आहे. अशा पद्धतीने आपण हे आजचे 20 प्रश्न पाहिलेले आहेत. धन्यवाद.